जय हरी. एकादश स्कंध भाग 4. मानवी जीवनातील दुःख नाहीसं करण्यास आत्मज्ञान हा एकमेव उपाय आहे असं संतांचं स्पष्ट मत असतं. ही दृष्टी ठेवूनच त्यांचे ग्रंथ वाचावेत. आत्मज्ञानाची तात्विक भूमिका आणि साधना मराठीमध्ये जनतेपुढे मांडून सामान्य माणसांची सोय करणाऱ्या संतांबद्दल शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना विशेष आदर. त्यामुळेच ते आता महाकवींना वंदन करताना म्हणतात, आता व्यास, वाल्मिकी, उशना कवी आणि श्री शंकराचार्यांना यांना मी नमस्कार करतो. श्री शंकराचार्य ग्रंथाचा विशेषतः श्रुतीचा अर्थ लावण्यामध्ये महाचतुर होते. त्यांच्या काळी समाजामध्ये कर्मठपणाचं मोठंच बंड माजलेलं होतं. ते मोडून काढून त्यांनी ज्ञानमार्गाची प्रतिष्ठापना केली. हे त्यांचे महत् कार्य होय. नंतर भागवतावर टीका लिहिणारे श्रीधर स्वामी यांना मी वंदन करतो. त्यांच्या टीकेमध्ये खोल अर्थ भरलेला असून हा ग्रंथ लिहिताना मला तिचा विशेष उपयोग झाला असं नाथ महाराज म्हणतात. तसंच श्री निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, नामदेव आणि चांगदेव वटेश्वर यांनाही माझं नमन असो. या कवींचे ग्रंथ मराठीत आहेत खरे, पण त्यांचा अभ्यास केला असता सामान्य माणसांना देखील आत्मज्ञान होऊ शकतं, म्हणून त्यांच्याविषयी माझ्या मनात विशेष पूज्य भाव आहे. प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात अनेक शक्ती बीजरूपाने वास करतात. त्यांचा योग्य विकास होऊन तो आत्मज्ञानी बनण्यास आई वडील यापासून आलेले गुण आणि अनुकूल परिस्थिती दोन्ही अवश्य असतात. अनुवंशिकता अनुकूल असेल तर थोड्या साधनाने पुष्कळ यश पदरात पडतं. परमार्थाला उपयोगी पडणारी अनुवंशिकता प्राप्त होणं ही खरी पुण्याई आहे. या दृष्टीनं नाथांच्या वाट्याला भरपूर पुण्याई आली होती. अगदी थोडक्यात, भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान वसे गोदावरी तीर. तर आता भानुदासांना वंदन करतात. ते स्वतःविषयी सांगतात नाथ महाराज की माझ्या आजोबांचे वडील भानुदास यांना मी आता नमन करतो. भानुदासांनी लहानपणी श्री सूर्यनारायणाची कृपा संपादन केली आणि पुढे मानाभिमान जिंकून साक्षात भगवंताचं दर्शन करून घेतलं. त्यांच्यामुळे आमचा वंश भगवंताला प्रिय झाला. ते उत्तम काव्य करत असत. त्यांचं काव्य वाचून पाहण्यास प्रत्यक्ष श्री विठ्ठल एका रात्री आमच्या घरी आला होता. तो आलेला कुणास ठाऊक नव्हतं, पण त्याच्या कानातील दैदिप्यमान कुंडल अंधारात झळकल्यामुळे तो घरातील मंडळींच्या दृष्टीस पडला. भानुदासांच्या पोटी माझे आजोबा चक्रपाणी जन्मले. चक्रपाणींचे चिरंजीव सूर्यनारायण आणि त्यांची महापतिव्रता पत्नी रुक्मिणी हे माझे परमपूज्य आई वडील. अशा वैष्णव कुलात मी जन्माला आलो हे माझं मोठंच भाग्य मी समजतो. आणि मंडळी, अशा सद्गुरूंच्या घरामध्ये 13व्या पिढीतली स्नुषा होण्याचं भाग्यही मला माझ्या आईवडिलांच्या महत् पुण्याईनं लाभलेलं आहे, म्हणून मीही स्वतःला खरोखरच भाग्यवान समजते. आता नाथ महाराजांच्या या एकादश स्कंदामधला पुढचा भाग म्हणजे ते सांगतात, आपल्याकडील मोठमोठे संत ज्यावेळी सद्गुरूंना वंदन करतात त्यावेळी ज्ञानस्वरूप भगवंतालाच ते नमन करत असतात. कोणतंही ज्ञान सूक्ष्म आणि अव्यक्तच असतं. माणसाच्या अंतःकरणात ते वास करतं हे जरी खरं, तरी लौकिक ज्ञान आणि आत्मज्ञान या दोहींमध्ये एक मूलगामी भेद आहे. आपण सुरुवातीच्या भागात पण लौकिक ज्ञान आणि आत्मज्ञानाबद्दल विचार केला होता. तर तो नेमका फरक कसा बरं? अर्थशास्त्र, रसायनशास्त्र, गणितशास्त्र, राजनीतीशास्त्र, अनेक शास्त्र जी लौकिक ज्ञान ज्याच्यापाशी असतं त्याचं अंतरंग सामान्य माणसाप्रमाणेच स्वार्थानं आणि वासनेनं भरलेलं असतं. त्याच्या उलट ज्याच्याजवळ आत्मज्ञान असतं त्याचं अंतरंग अत्यंत निस्वार्थी आणि निष्काम असतं. आत्मज्ञानी पुरुष देहानं जरी माणूस दिसला तरी ज्ञानानं तो परमात्मस्वरूप असतो. त्याचं मन अत्यंत विशाल, विचार अत्यंत प्रगल्भ, भावना अत्यंत पवित्र, प्रेम अत्यंत शुद्ध आणि कर्म अत्यंत परोपकारी असतात. अशा पुरुषांची गाठ पडणं कठीण. त्याहीपेक्षा त्यांच्यावर विश्वास बसणं
अधिक कठीण, त्याहीपेक्षा त्यांचा सहवास घडणं अधिक कठीण, त्याहीपेक्षा सहवास दीर्घकाळ टिकून त्यांचा लोभ आपल्यावर जडणं अधिक कठीण, आणि त्याहीपेक्षा त्यांना मनानं पूर्ण शरण जाऊन सर्वस्वी त्यांचं होऊन राहणं हे सगळ्यात कठीण आहे. नाथांनी या सर्व पायऱ्यांचा साक्षात अनुभव घेतला होता. त्यांचे जीवन जनार्दन स्वामीमय बनलं होतं. सद्गुरूंचे पवित्र प्रेम भोगून ते तृप्त झाले होते. म्हणून जनार्दन स्वामींचं वर्णन करण्याचा प्रसंग आला की ते स्वतःला विसरून जातात. आणि मंडळी, खरोखरच सद्गुरूंची कृपा इतकी अपार असते की ते कधी दगडाची मूर्ती घडवतील हे त्यांनाच माहिती असतं. पण जो दगड असतो तो सतत त्यांच्या पायथ्याशी जर राहिला, नम्रता आणि नामस्मरण यांनी जर रत राहिला, तर नेमकं त्यांच्या आयुष्यामध्ये काय घडवून देतात ते संत जाणू शकतात. म्हणूनच आता नाथ महाराज वंदन करतात ते जनार्दन स्वामींना. त्यामध्ये ते सांगतात, माझे परमार्थ गुरु म्हणजे श्री सद्गुरू श्री जनार्दन स्वामी यांना मी आता मनापासून नमन करतो. स्वामींचा पारमार्थिक अधिकार फारच थोर आहे. एकांतात काय किंवा लोकांतात काय त्यांचं आचरण समान असतं. ते सदा सर्वदा संपूर्ण समदृष्टीनं वागतात. त्यांचा कृपाप्रसाद झाला तर काय काय प्राप्त होतं बघा बरं. एक म्हणजे साधकांच्या मनातील संसाराचा सत्यपणा लटका पडतो. नंबर 2, अतींद्रिय असणारा आत्मा विनासायास मनात भरून राहतो. नंबर 3, आत्मसाक्षात्कार होऊन गुरुशी अभेद अनुभवास येतो आणि त्याबरोबर साक्षीपणा देखील अंतर्धान पावतो. आणि नंबर 4, देहात राहून सुद्धा देहाचं भान उरत नाही. आता नाथ महाराज इथे सांगतात की माझ्यावर तर त्यांची विशेष कृपा आहे. कसं? म्हणूनच मी खूप मोठी कृपा त्यांनी माझ्यावर केली आणि मला जीवाशिवाय जिवंत ठेवलं आणि मृत्यूशिवाय माझ्या मरणाला मारून टाकलं. माझी चर्मदृष्टी लटकी करून त्यांनी ज्ञानदृष्टी दिल्यानं मला सर्वांगानं पाहता येऊ लागलं. काय काय केलं त्यांनी? तर नाथ महाराज सांगतात, प्रथम त्यांनी माझी देहबुद्धी मारली आणि देहातच मला त्याबरोबर विदेह केलं. नंतर मी विदेही झालो याचा मला विसर पडला आणि शेवटी ते विसरलेपणही लोपून केवळ अवस्था तेवढी शिल्लक उरली. प्रथम अभाव होता, भाव उत्पन्न झाल्यावर तो नाहीसा झाला आणि अखेर भावही लयाला पावला. संदेह निसंदेहाच्या बाबतीत असंच घडलं. स्वरूप दर्शन झाल्याबरोबर मला मोठा विस्मय वाटला, पण तो पुढे आपल्या ठिकाणी जिरून गेला. तसंच स्वानंदाला स्वतःचंच वेड लागलं आणि मग एका आनंदा वाचून दुसरं काहीही उरलंच नाही. खरं म्हणजे प्रथम मी आवडीने भक्त बनलो, पण भक्तपणामध्ये देवच असल्याचं पुढे अनुभवाला आलं. त्याचा परिणाम असा झाला की देव, भक्त आणि भजन, दृश्य, द्रष्टा आणि दर्शन, नम्य, नमिता आणि नमन या त्रयींचा पूर्ण अंत दिसू लागला. म्हणजे देव पाह्यासी गेलो, माझा मीच देव झालो, असं काहीसं घडलं. त्याग आणि अत्याग, भोग आणि अभोग, योग आणि अयोग यामधील द्वैत विरालं आणि मी मोठा आहे हा अहंकार समूळ उडाला. कसा उडाला? समूळ उडाला. जिकडे तिकडे देवमयच होऊन गेलं. अर्थात देवपणानं सर्वत्र देवच भरून राहिल्यामुळं भक्त भक्तपणाला मुकला, भक्त भक्तपणाला विसरला, तसाच देव देवस्वरूपाला विसरून आपल्या देवपणाला मुकला. तात्पर्य काय? तर देव देवपणानं दाटला आणि भक्त भक्तपणानं आटला. म्हणून देव आणि भक्त हे दोन्ही भाव नाहीसे होऊन अभेद भावानं अनंत परमात्मा स्वरूप मात्र शिल्लक उरलं. देव भक्त दोन्ही एके ठाई इतके एकरूप होतात ते. त्यातही आणखी कौतुक असं आहे की आत्तापर्यंत वर्णन केलेल्या अभेद स्थितीत भक्त दास होऊन राहतो. त्या दासपणाच्या आनंदाची गोडी काही औरच आहे. ही जो दास झाला ना तोच ती चाखू शकतो. ती अत्यंत अविनाशी पण अतर्क्य आहे. शिव बनून शिवाची पूजा करावी असं जे म्हणतात ते याच अवस्थेला उद्देशून
असणार. या अभेदभावाच्या सेवासुखामध्ये नारद आनंदाने गातात आणि नाचतात. शुक सनकादिक जे थोर ब्रह्मज्ञानी झाले, अर्थात हे म्हणजे ब्रह्मदेवांनी निर्माण केलेले पहिले 4 भक्त, अर्थात सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार जे थोर ब्रह्मज्ञानी झाले, ते सारे याच आनंदाचा उपभोग घेतात. श्री जनार्दन स्वामींनी कृपा करून मला देखील त्या आनंदाचा अनुभव दिला. सागराला भरती आली म्हणजे खाड्या देखील पाण्यानं भरून जातात. त्याचप्रमाणे देवानं आपला देवपणा मला देऊन स्वतःचा भक्त बनवलं. वास्तविक नदी आणि समुद्र दोन्ही पाणीच, परंतु त्यांचा संगम जिथे होतो तिथली शोभा ही काही विशेष दिसते. त्याचप्रमाणे देव आणि भक्त मुळात एकरूप खरे, परंतु भक्त जेव्हा परमात्म्याशी ऐक्यभावानं भक्ती करतो तेव्हा त्या भक्तीचा आनंद काही विलक्षण असतो. अगदी साध्या शब्दांमध्ये ते सांगतात की डावा आणि उजवा असे शरीराचे 2 भाग आहेत, पण या दोन्ही शब्दांनी बोध होतो तो एकाच शरीराचा. त्याचप्रमाणे भक्तीमध्ये देव आणि भक्त असे 2 पण दिसले तरी 2 पणात त्यांचं ऐक्यच अनुभवाला येतं. नाथ महाराज म्हणतात, काय सांगावं, श्री जनार्दन स्वामींनी मला संपूर्ण स्वतःसारखं बनवून आपला भक्त केलं. माझ्या काया वाचा मनाला प्रेरणा देऊन सर्वतोपरी तेच मला वागवत असतात. माझ्या मुखाने तेच बोलतात. माझ्या दृष्टीला जिकडे तिकडे तेच मूर्तिमंत दिसतात. माझ्या मनात विचार निर्माण करून ग्रंथांच्या अर्थाचं लेखन तेच करतात. हे सर्वस्वी खरं, पण त्यांचं विलक्षण थोरपण असं की या ग्रंथाचा लेखक म्हणून माझं नाव त्यांनी पुढे केलं, म्हणून लेखक या दृष्टीने नावाचा अभिमान उरायला मला जागाही ठेवलेली नाही. अर्थातच त्यांच्या कृपेने मी जे जे लिहितो ते संतांच्या हृदयाला बरोबर पटतं आणि त्यांचं मन समाधान पावतं. त्याचप्रमाणे मुमुक्षूंना आणि साधकांनाही माझं लेखन अतिशय उपयोगी पडेल असा त्यांचा मला आशीर्वाद आहे. बघा नाथ महाराजांचं मोठेपण. आपणच स्वतः भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, विष्णूचा अवतार असणारे माझे सद्गुरू शांती ब्रह्म एकनाथ महाराज हे सगळ्यांकडून आशीर्वाद मागतात. मग आपण काय मागायचं अजून? जय हरी.